नमस्कार नगरकर, मी अभय आणि आलो आहोत आज आपण प्रोफेसर कॉलनीमध्ये. इथे आपल्यासोबत काका आहेत, आपण जरा त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार काका. आपला प्रभाग क्रमांक? प्रभाग क्रमांक 3. आता तुम्ही याच प्रभागातले आहात, तर तुमच्या होणाऱ्या नगरसेवकाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? बघा, आमच्या प्रभागामध्ये काही कामं जी आहेत ते रखडलेले दिसत आहेत. तर नगरसेवक आमचा असा असावा की साधारणतः तिथली जी कामं आहेत ते त्याने तत्परतेने बघावेत, त्याचा अभ्यास असावा. ब्युटिफिकेशन जे आहे ते खूप कमी प्रमाणात आहे, तर तो एक आस्पेक्ट त्यामध्ये कव्हर झाला तर आणखी एक चांगल्या गोष्टी होऊ शकतात. होणाऱ्या नगरसेवकाकडून तुमच्या वैयक्तिक अपेक्षा काय असतील? नाही, वैयक्तिक अपेक्षा म्हणाल तुम्ही तर मग नॉर्मल जे आहे पिण्याचं पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होणं, किंवा कचऱ्याची गाडी वेळेवर येणं, किंवा हे जे रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत, रोड क्लिनिंग असेल, हे एक्सपेक्टेड सगळ्याच सिटीजनच्या आहेत. पण नगरसेवक असा असावा की त्याने दोन्ही बघावं, की एक तर लोकल प्रॉब्लेम्स आणि थोडं शहराच्या दृष्टीने इंटिग्रेशन होईल, असं जर बघितलं तर जास्त युजफुल होऊ शकेल असं मला वाटतं. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात आणि उमेदवारांची नावं डिक्लेअर झाली, तर तुमच्या दृष्टीने असा कुठला असा उमेदवार आहे की तुमच्या ज्या अपेक्षा तो पूर्ण करेल? तर मी कॅन्डिडेट म्हणून नाव घेणार नाही कोणाचं, म्हणजे सगळेच कॅन्डिडेट चांगले आहेत, तो एक वेगळा भाग होईल. पण निश्चितपणे असा कॅन्डिडेट असावा की जो अभ्यासू आहे, जो या एरियाचा अभ्यास करून जाणीवपूर्वक काही गोष्टी करेल, की ज्या लोकल लेव्हलचा विचार करेल आणि ग्लोबल म्हणजे शहराच्या दृष्टीनेही विकास करण्याचा प्रयत्न करेल, असं मला वाटतं. ओके, धन्यवाद काका. तर एकंदरीत आज आपण पाहतोय नागरिकांची अपेक्षा आहे आपल्याला एक सुशिक्षित आणि सुजाण आणि सहज उपलब्ध होणारा असा एक उमेदवार हवा आहे. तर चला बघूया या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतात की नाही.